नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? मजेत ना? असायलाच पाहिजे। मी आज परत तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत एका नवीन डेस्टिनेशनमध्ये, जो आहे पुण्यापासून 1 तासाच्या अंतरावर। आणि तुम्हाला इथे आल्यावर एवढी मजा येणार आहे, तुम्ही माझ्यासोबत मजा करू शकता। तुम्ही बघू शकता की निसर्गरम्य वातावरण किती सुंदर आहे। पावसाळा सुरू आहे, धो-धो पाऊस सुरू आहे आणि त्यामध्ये आपण फॅमिलीसोबत एक वन डे पिकनिक एन्जॉय करणार आहोत। आणि बरं का, हे वॉटरफॉल एकदम सेफ आहे, म्हणजे तुम्ही मुलांना कुठेही सोडून दिलं ना तरी तुम्हाला टेन्शन नाही, तुम्ही तुमचं एन्जॉय करू शकता। एवढा सेफ वॉटरफॉल आहे, वरतून दगड पडण्याची पण भीती नाही आहे की दरड कोसळणार, हे होणार ते होणार, काहीही नाही। कारण त्यांनी रचनाच एवढी सुंदर केलेली आहे। आणि तुम्ही बघू शकता की त्या वॉटरफॉलपर्यंत पोहोचताना सुद्धा आपल्याला किती निसर्गरम्य वातावरण दिसतं आहे। आणि जागोजागी पावसाळा असल्यामुळे जागोजागी वॉटरफॉलचं दर्शन होणार आहे। आणि बघा, बोलता बोलता आपण वॉटरफॉलला पोहोचलो सुद्धा। तुम्हाला कळलंच असेल, हे वॉटरफॉल आहे जगताप वॉटरफॉल। हे बघा, आमची दोन्ही लेकरं सोबत आहेत आमच्या, आणि आम्ही त्यांना बिंदास सोडणार आहोत कारण आम्हाला दोघींना सुद्धा एन्जॉय करायचं आहे। माझ्यासोबत आहे माझी मैत्रीण मीना, आणि ती आणि मी एन्जॉय करणार आहोत। तिचे मिस्टरसुद्धा आहेत आणि आमचे 2 जे लेकरं आहेत ते बिंदासपणे एकमेकांसोबत खेळेल, स्विमिंग करेल। स्विमिंग पूलसुद्धा इथे आहे, फक्त वॉटरफॉलच नाही आहे। आणि बिंदासपणे तुम्ही इथे खाऊ पिऊ शकता, मजा करू शकता। छान गरम गरम वडापाव भजी छान तुम्हाला मिळणार आहे, गरम चहा मिळणार आहे। आणि याची तिकीट तुम्ही ऐकाल तर शॉक व्हाल, एवढ्या छान पॅकेजची तुम्हाला फक्त तिकीट पडणार आहे। ॲडल्टसाठी 300 रुपीज आणि किड्ससाठी आहे 250 रुपीज। तर तुम्ही चकित झाला असेल ना, इतक्या कमी पैशात इतकं सारं? बापरे! खरंच खूप सुंदर आहे। तुम्ही वन डे पिकनिक खूप छान एन्जॉय करू शकता। आणि क्लीनलीनेस मीन्स ते स्विमिंग पूल मला एवढं क्लीन आणि स्वच्छ वाटलं ना, की म्हणजे असं बाहेर आपण जेव्हा जातो ना तर सगळीकडे असं घाण, खूप वापरलेलं स्विमिंग पूल, पण इथे सगळं काही स्वच्छ वाटलं। म्हणजे फॅमिली पण रश नव्हती, असं वाटलं की स्वतःचा प्रायव्हेट पूल आपण एन्जॉय करतो आहे, एक स्वतःचं प्रायव्हेट वॉटरफॉल आपण एन्जॉय करतो आहे, यासारखीच फिलिंग येत होती। आणि खरंच खूप एन्जॉय केलं आहे आम्ही। तुम्ही बघू शकता एवढा छान वॉटरफॉल, म्हणजे वरती वॉटरफॉल जो आहे तो नॅचरल वॉटरफॉल आहे, आणि त्यानंतर त्यांनी ज्या स्टेप्स दिलेल्या आहेत तर त्यांनी आर्टिफिशियल त्या स्टेप्सवरून मग तो वॉटरफॉल कंटिन्यू केलेला आहे। तर त्यामुळेच याला एक अतिशय वेगळं लूक आलेलं आहे। आणि तुम्ही बघू शकता 1-2च फॅमिली होती आमच्यासोबत स्विमिंग पूलमध्ये, पण तरी खूप छान क्लीनलीनेस, वॉटर स्लाईड्स आहेत इथे, मुलंसुद्धा खूप एन्जॉय करणार, टेन्शन नाही। वॉशरूमसुद्धा खूप छान आहे, चेंजिंग रूम्स छान आहेत, तुम्हाला कसलीही टेन्शन नाही आहे, कसलेही नवीन चार्जेस नाही आहे। तुम्ही एक वेळा स्टार्टिंगला पे केले त्यामध्ये सगळं तुम्हाला मिळणार, म्हणजे चेंजिंग रूमचे चार्जेस नाही, याचे चार्जेस नाही, असे काही वेगळे एक्स्ट्रा चार्जेस ते घेत नाही। फक्त तुम्हाला जे हॉटेलमधून ऑर्डर करायचं असेल, तिथल्या काही स्नॅक्स ऑर्डर करायचे असतील त्याचे चार्जेस आहे, तर ते खूप नॉमिनल चार्जेस असतात आणि खूप छान आहे। आम्ही बघा किती एन्जॉय केलं। फ्लावर नेचर तर खूप सुंदर, म्हणजे तुम्हाला तिथे वेगवेगळे फ्लावर्स दिसतील, झाडं खूप सुंदर आहेत, म्हणजे एकदम खूप सुंदर असा आम्हाला अनुभव आलेला आहे। आम्ही खूप एन्जॉय केलं, स्टेप्सवर रील्स केलेत आणि खूप मजा केली। फुल डे आम्ही एन्जॉय केलं आहे। आम्ही थोडं लेट गेलो होतो, जवळपास 2 वाजेपर्यंत तरी आम्ही तिथे पोचलो होतो। पण तुम्हाला जर खूप एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही मॉर्निंगला जाऊ शकता 10 o'clock आणि 10 o'clock तर ते 6 o'clock ओपन राहतं। खूप छान आहे, फ्लावर्स खूप छान आहेत, सगळं म्हणजे असं वाटत होतं की खूप एन्जॉय करावं, इथेच थांबावं, पण पॉसिबल नसतं कारण आपण जॉब करतो आहे, आपण आपली फॅमिली, ह्या सगळ्या गोष्टीत हे फक्त वन डेसाठी खूप छान आहे। तुम्ही नक्की हा पर्याय एक वेळा तुम्ही तिथे भेट देऊन बघा आणि
तुम्हाला कसा वाटतो आहे हा वॉटरफॉल हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण आजपासून मी माझा कमेंट बॉक्स ऑन ठेवणार आहे. तुम्ही कमेंट करू शकता, पण प्लीज चांगल्या कमेंट करा, वाईट बोलू नका काही. आणि खरंच म्हणजे तुम्ही एक वेळा विजिट करून या आणि तुम्हाला कसा वाटतो हा वॉटरफॉल. याचं नाव आहे जगताप वॉटरफॉल. आणि रियांशने सुद्धा खूप धमाल केली, खूप एन्जॉय केले आणि खूप छान आहे. बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करते आहे अजून की काय आहे इथे. स्लाइड्स आहेत, वॉटर स्लाइड्स आहेत छान. आणि ह्या ज्या स्टेप्स त्यांनी आर्टिफिशियल तयार केलेले, म्हणजे हे त्यांनी स्वतः बनवलेलं आहे. तिथून सुद्धा जो वॉटरफॉल येतो ना, तो खूप छान वाटतो. एकदम फोटो सेशन तुम्ही छान करू शकता. आणि फॅमिलीसोबत तुम्ही वन डे पिकनिक एक नंबर. आणि इथपर्यंत जो पोहोचण्याचा आमचा जो रस्ता होता तो पण खूप सुंदर डोंगराने होता. आणि त्या डोंगरावरून आहे ना, म्हणजे असं धुकं वगैरे खूप सही, म्हणजे एक नंबर वाटत होतं माहिती आहे का. तुम्ही जर इथे जाताना भेट द्याल ना, तर पावसाळ्यात द्यायचं, म्हणजे तुम्हाला धुके, ते डोंगर आणि झाडी असं एक नंबर असं वाटेल. आणि बघू शकता किती सुंदर याचा व्ह्यू आहे. कारण पावसामुळे किंवा ते म्हणजे पाऊस कंटिन्यू सुरू असल्यामुळे जास्त फोटो सेशन करता आलं नाही किंवा जास्त व्हिडिओ काढता आला नाही आहे. पण तरीही भरपूर, म्हणजे मी तुम्हाला सांगू शकते की आम्ही भरपूर एन्जॉय केलेलं आहे. आणि तुम्हाला मी मेन तर फोटो याचे टाकलेलेच आहेत, तर तुम्ही ते नक्की बघू शकता. आणि कुठला वॉटरफॉल आपण प्रिफर्ड केला पाहिजे फॉर द फॅमिली. हा फॅमिलीसाठी खूप सेफ आहे, खूप एन्जॉय करू शकता, प्रायव्हेट असल्यासारखंच आहे. आणि आपल्या पुण्यापासून 1 तासाच्या अंतरावर आहे. प्रतिशिर्डीनंतर लगेच लागतो जांभूळ म्हणून एक गाव आहे. आणि तिथे तुम्हाला हा वॉटरफॉल म्हणजे तिथून तुम्हाला रस्ता आहे या वॉटरफॉलसाठी. जगताप वॉटरफॉल तुम्ही गुगल मॅपवर टाकलं की तुम्हाला लगेच तुमचं किती मिनटं लागेल तुम्हाला ते तुम्हाला कळू शकेल. आणि खूप छान आहे, सेफ आहे, रस्ता पण खूप छान आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी. गाडी पण तुम्ही प्रॉपरली घेऊन जाऊ शकता स्वतःची, जसं टेन्शन वगैरे नाही आहे की रस्ता कसा आहे वगैरे. तर रस्ता पण छान आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही मॉर्निंगला जरी गेलेत तरी इव्हिनिंगपर्यंत प्रॉपरली घरी येऊ शकता एन्जॉय करून. आणि खूप छान वाटलं, छानच आहे. स्लाइड्स आहेत तिथे वेगवेगळ्या, मुलांसाठी आहे, लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी. तर तुम्ही प्रॉपरली एन्जॉय करू शकता. तुम्हाला बघा, मी थोडंसं हे निसर्गाचं हे दाखवते की झाडं म्हणजे एवढी छान छान झाडं लावलेलीत ना त्यांनी, की आय थिंक ती नॅचरल पण असेल डोंगरावरची, पण खूप छान. म्हणजे असं पक्षी, त्याच्यानंतर फुलपाखरू, भरपूर बटरफ्लायज तर इतके वेगवेगळ्या कलरचेच होते ना. आणि म्हणजे शूट काय करावं हेच कळत नव्हतं की नेमका निसर्ग इतका सुंदर दिसत होता. आणि तुम्हाला मी थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करते परत, की इकडे पूर्ण असे नारळाचे, ते अजून मोठे मोठे झाडं असतात ते झाडं होती. म्हणजे मला स्पेसिफिकली नावं नाही माहिती प्रत्येक झाडांची, पण खूप छान. आणि बरं, हे खालचं जे दाखवलं होतं ना, त्याच्यानंतर एक जो नॅचरल वॉटरफॉल आहे तिथे आता आम्ही जातो आहे. त्या वॉटरफॉल मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त काय प्रॉब्लेम आहे ना, म्हणजे जो वरचा वॉटरफॉल आहे त्याच्यासाठी त्यांनी सेफ्टी नेट लावल्या आणि तिथे त्यांनी एक स्ट्रक्चर तयार केलं. तर त्या स्ट्रक्चरमुळे असं प्रॉपरली ते शूट करता नाही आलं वरतून आम्हाला. पण जेही दाखवेल ना ते तुम्हाला थोडीशी तरी आयडिया येईल की कसा असू शकतो हा वॉटरफॉल. आता हे आम्ही वॉटरफॉलला जाण्यासाठी ह्या ज्या स्टेप्स आहेत, तर तिथून वॉटरफॉल तुम्हाला मी दाखवणार आहे. आतापर्यंत आपण स्विमिंग पूल, ज्या स्लाइड्स होत्या, हे बघा इथून तुसला स्लाइड होत्या, त्या आपण एन्जॉय केल्या होत्या. आता वरती जो त्यांचा ओरिजिनल वॉटरफॉल आहे, तर तो मी तुम्हाला दाखवण्यासाठी वरती आलेली आहे इकडल्या एरियामध्ये. इथून तुम्ही बघू शकता, तर वरती स्टेप्सने जाताना बघा, आता इथे थोडेसे छान बटरफ्लायज वगैरे आम्हाला दिसलेत. आणि पक्षी खूप छान छान, अशी सुंदर आवाज पक्ष्यांचे. आणि संध्याकाळ झालं तर अजूनच
प्राणी वगैरे येऊ शकतात. हे बघा तुम्हाला वॉटरफॉल दिसेल हा. फक्त त्यांनी कसं तिथे नेट लावलेली की जेणेकरून कुठले दरड वगैरे कोसळली किंवा काही गोटे वगैरे पडले तर ते डायरेक्ट आपल्याला न लागता म्हणून त्यांनी तिथे नेट लावलेली आहे. आणि हा म्हणजे हा नॅचरल वॉटरफॉल आहे आणि याच्या खाली त्यांनी थोडंसं म्हणजे एन्जॉय करू शकतो आपण प्रॉपरली असं केलेलं. बघा झाडं इतके सुंदर कलरफुल झाडं आहेत ना की खूप छान वाटले. तर मी तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करते. यांनी इथे सेफ्टी नेट आणि हे थोडंसं केलेलं आहे ग्रिलचं, पण तरीही म्हणजे खूप छान एन्जॉय करू शकता तुम्ही. बघा थोडंसं वॉटरफॉल तसं लँडस्केपमध्ये ना फुल येत नव्हता म्हणून थोडंसं पोर्ट्रेट मोडमध्ये घेतलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला वरचा जो वॉटरफॉल आहे तो प्रॉपर दिसेल. असं वाटेल शॉवरच ऑन केलं, पण हे नॅचरल वॉटरफॉल आहे हा. म्हणजे त्यांनी इथे आर्टिफिशियल नाही हे केलेलं आहे, हा नॅचरल वॉटरफॉल आहे. पण तो इतका धो धो वाहतो आहे आणि मग हे जे पाणी जातं आहे ना हे आर्टिफिशियल वॉटरफॉलसाठी म्हणजे पुढे पुढे जातो. मग तिथून त्यांनी स्टेप्स दिलेले आहेत असं पुढे तुम्ही बघू शकता. खूप छान आहे. इथे पण फोटो सेशन खूप भारी होतं आहे. खूप छान वाटलं एकदम. आमचा असा दिवस खूप छान गेला आहे संध्याकाळपर्यंत. खूप एन्जॉय केले. तुम्ही पण एक दिवस म्हणजे फॅमिलीसोबत तुम्ही जाऊ शकता. आणि वॉटरफॉल हा खूप सेफ आहे. म्हणजे असं टेन्शन असतं की कुठे गेलं की दरड कोसळेल, हे होईल, घातक असेल किंवा आपण पाण्यात वाहून जाऊ, अशा ज्या गोष्टी असतात ना ते इथे बिलकुल नाही आहे. एक नंबर वॉटरफॉल आहे हा सेफ्टीच्या याने की मुलांना तुम्ही बिंदास सोडून हे करू शकता, तुम्ही स्वतः एन्जॉय करू शकता. खूप छान आहे. नक्की तुम्ही एक वेळा भेट द्या जगताप वॉटरफॉलला. खूप छान वॉटरफॉल आहे हा. चला बाय बाय, थँक्यू.